कबूतरखाना बंदीचा हायकोर्टाचा आदेश कायम राहणार आहे। कबूतरखाना प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या आदेशामध्ये हस्तक्षेपास नकार दिलाय। कबूतरखाना प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय। मुंबईतील कबूतरखाने बंद ठेवण्याचा हायकोर्टाने निर्णय घेतला होता। या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्याने कबूतरखाने बंदीचा हायकोर्टाचा आदेश आता कायम राहणार आहे। दुसरीकडे मुंबई महापालिकेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे। कबूतरखान्यावर लावलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केल्यास पालिका थेट पोलीस स्थानकात तक्रार देऊन गुन्हे दाखल करणार आहे। कबूतरखान्यांव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना खाद्य टाकल्यावर देखील पालिकेने कारवाईचा इशारा दिलाय। ठीक आहे, आता जे 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 कोर्टाचे आदेश असतील त्याचं पालन आम्ही करू आणि आम्ही असाही प्रयत्न करू की आता काही लोकांच्या भावना याच्यात जुळलेल्या आहेत। तर मुंबईमधला जो निर्मनुष्य एरिया आहे, संजय गांधी नॅशनल पार्क असेल किंवा अशा भागामध्ये कुठे जर अशा प्रकारे फीडिंगची व्यवस्था ही फॉरेस्टच्या नियमामध्ये बसून करता येत असेल तर त्याचा देखील विचार हा आपल्याला करता येईल। दरम्यान काल जैन मुनीने गरज पडल्यास धर्मासाठी शस्त्र उचलू असा इशारा दिला होता। त्यावर मंगलप्रभात लोढांनी प्रतिक्रिया दिली आहे। 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार। आम्ही शांती बसणार नाही, आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू, करून आम्ही संविधानाला मानत आहे ना। आता मी त्याच्याशी सहमत नाही आहे। किशोर पेडणेकरांचं असं म्हणणं आहे या संदर्भामध्ये, हा तुम्हाला अर्बन नक्षलवाद म्हणून वाटत नाही का? जैन मुनी शस्त्र हातामध्ये घेतात, तर असं आम्ही काय केलं? मी 1 मिनिटामध्ये सांगितलं, मी त्याच्याशी सहमत